नमस्कार. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातली एक खूप सुंदर गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे श्रद्धेची, संकटांची आणि एका पवित्र झाडाच्या विलक्षण शक्तीची. चला तर मग सुरू करूया हा खास आध्यात्मिक प्रवास. अनेकदा मनात येतं की नशीब कसं बदलायचं, काय करावं लागतं त्यासाठी. पण कधी असा विचार केलाय की फक्त एका झाडावर ठेवलेली श्रद्धा, फक्त एका झाडावरची निष्ठा कुणाचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते? आजची जी गोष्ट आहे ना, ती आपल्याला ह्याच प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ घेऊन जाते. तर या कथेची सुरुवातच होते प्रसादापासून. आता प्रसाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो देवाला दाखवलेला नैवेद्य. पण प्रसाद म्हणजे फक्त तेवढंच नाहीये. ती आहे गुरूंची कृपा, जी आपल्या कर्माचं ओझं कमी करते. तर प्रसाद म्हणजे नेमकं काय? बघा, प्रसाद म्हणजे गुरूंच्या कृपेचं, त्यांच्या आशीर्वादाचं एक भौतिक रूप. आणि जेव्हा आपण तो पूर्ण श्रद्धेनं स्वीकारतो ना, तेव्हा तो फक्त खाण्याचा पदार्थ राहत नाही. तो एक असं शक्तिशाली माध्यम बनतो जे आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतं. चरितामृतात तर असं म्हटलंय की त्यामुळे अगणित जन्मांची पापे नष्ट होतात. विचार करा, फक्त या जन्माची नाही तर अगणित जन्मांचं पापाचं ओझं कमी करण्याची ताकद त्यात आहे. पण यासाठी एक गोष्ट खूप खूप महत्वाची आहे, आणि ती म्हणजे अटल श्रद्धा, पूर्ण विश्वास. बरं, हे सगळं झालं सिद्धांतांबद्दल. आता वळूया एका खऱ्या गोष्टीकडे. ही गोष्ट आहे एका व्यापाऱ्याची, ज्याच्या आयुष्यात आलेलं संकट हे खरं तर त्याच्या श्रद्धेचीच परीक्षा होती. तर हा एक रेशमाचा व्यापारी होता, खूप मोठा दत्तभक्त. प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करायचा, पण तरीही त्याचा सगळा व्यवसाय बुडीत निघाला होता. त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता आणि आर्थिक अडचणी तर दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. कल्पना करा काय अवस्था झाली असेल त्या माणसाची. आणि अशा या पूर्ण निराशेच्या क्षणी गुरूंनी त्याला एक मार्ग दाखवला, एक असा मार्ग ज्याची त्यानं कल्पनाही केली नसेल. पण याच मार्गात त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लपलेली होती. आणि इथूनच या कथेला एक वेगळंच वळण मिळतं. आता गुरूंनी त्याला काय आज्ञा दिली? काही मोठं यज्ञयाग किंवा कठीण तपश्चर्या सांगितली का? नाही, अजिबात नाही. त्यांनी एकदम साधे उपाय सांगितले. म्हणाले, एका पवित्र औदुंबराच्या झाडाजवळ जा, मनापासून त्या झाडाची पूजा कर आणि आपली सगळी श्रद्धा, आपलं सगळं लक्ष फक्त भगवान दत्तावर ठेव. बस, इतकं सोपं. पण या साध्याशा दिसणाऱ्या कृतीमागे एक खूप मोठं, एक दिव्य वचन लपलेलं होतं. एक असं आश्वासन जे त्या व्यापाऱ्याचं अख्खं आयुष्य बदलून टाकणार होतं. आणि ते वचन काय होतं? तर तुमच्या सर्व प्रामाणिक इच्छा पूर्ण होतील. किती साधं पण किती शक्तिशाली वाक्य आहे हे, नाही का? यात कुठलीही दुसरी अट नाहीये. फक्त एकच गोष्ट हवी होती, मनापासून केलेली भक्ती आणि पक्का विश्वास. आणि या भक्तीचं फळ म्हणून काय मिळणार होतं? बघा, फक्त आर्थिक संकट दूर होणार नव्हतं, तर आयुष्यातले सगळे अडथळे दूर होणार होते. ज्या काही चांगल्या प्रामाणिक इच्छा होत्या त्या पूर्ण होणार होत्या. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला साक्षात दैवी कृपेचा अनुभव येणार होता. पण ही गोष्ट फक्त इथपर्यंतच मर्यादित नाहीये. ही केवळ एका व्यापाऱ्याच्या समस्येबद्दल आणि त्याच्या समाधानाबद्दल नाहीये. ही गोष्ट आपल्याला कर्मकांडाच्या, म्हणजे नुसत्या पूजा अर्चेच्या पलीकडे घेऊन जाते आणि खऱ्या भक्तीचा अर्थ समजावून सांगते. हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, एका बाजूला आहे बाह्यकृती, म्हणजे काय, तर झाडाची पूजा करणं, त्याला पाणी घालणं, फुलं वाहणं. पण या कथेचा जो खरा आत्मा आहे ना, तो आहे आपल्या आंतरिक अवस्थेत, आपल्या मनातल्या त्या दृढ श्रद्धेमध्ये, देवावरच्या त्या अढळ विश्वासामध्ये. खरी ताकद त्या बाहेरच्या क्रियेत नाहीये, तर त्यामागच्या भावनेत आहे. पण एक प्रश्न येतो की इतक्या झाडांमधून औदुंबराच्या झाडालाच इतकं महत्त्व का? तर याचं कारण दत्त परंपरेत खूप खोलवर आहे. औदुंबर हे फक्त एक झाड नाही, त्याला साक्षात भगवान दत्ताचं स्वरूप मानलं जातं. आणि दत्त म्हणजे कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं एकत्रित रूप. याचाच अर्थ औदुंबराची सेवा करणं म्हणजे थेट त्या परब्रह्माचीच सेवा करण्यासारखा आहे. आणि हाच विचार आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे बघायला लावतो. त्या व्यापाऱ्यासाठी औदुंबर हे त्याच्या श्रद्धेचं केंद्र बनलं. मग आपल्या आयुष्यात असा औदुंबर वृक्ष कोणता असू शकतो? अशी कोणती गोष्ट, कोणती व्यक्ती किंवा कोणता विचार आहे ज्यावर आपली संपूर्ण श्रद्धा, आपली सगळी ऊर्जा केंद्रित केली तर मोठ्यातल्या मोठ्या संकटावरही मात करता येईल? यावर विचार नक्कीच करायला हवा.